अपराध रे ओ जनाचा साहे अपराध जनाचा माऊली. दादा या बाहेर. खूप गोड रागपुरी आहे, खूप चाली म्हणता येते. मी 10वीत चाली त्याला जोडून ठेवले. पावणे 11कडे काटा गेलाय ना. ऐका ऐका. अशा मुक्ताबाई विनंती करते, दादा या बाहेर. काय बहिणी जिला भूक लागलेली आहे ती बाहेर आणते दादाला. कुठून तरी भाकरीची व्यवस्था होते. मांड खाण्याची इच्छा होती. मांड म्हणजे पुरणपोळी करतात ना. पुरणपोळी पुरणपोळी करतात. तुमचं पुरणाची पोळी करतात. हा म्हणा. हो पुरण बाहेरून असतं ना. हो पुरण आतून असतं. पुरणाची पोळी करतो की नाही त्याला मांड म्हणतात. खानदेशात हातावर केलं जातं. त्याला भाजायला खापर लागतं. ते खापर आणण्यासाठी मुक्ताबाई गेली तर विसोबाला खापर पण नाही, भाकरी तर नाहीच मिळू दिली, खापर सुद्धा नाही मिळत. उलट कानाखाली मारली त्या मुक्ताबाईच्या. रडत रडत आली. दादा काय झालं रे? का ग मुक्ता रडते? दादा मांड करायचं होतं रे दादाला, पण बघ ना ज्ञान दादा त्या विसोबानं खापरच मिळू दिलं नाही. आता कसं भाजायचं मांड? मांड्याचा स्वयंपाक तयार आहे म्हटलं. हो काय अडचण आहे? अग्नी नाही, खापर नाही. माऊलीनं आपल्या पाठीवरती अग्नी जोडला आणि माऊलीच्या पाठीवरती मुक्ताबाई मांड भाजत होती. तेवढ्यात विसोबा पाय. सगळ्यात वाईट मनुष्य जगातला. सप्ता तर होत येत नाही, होईल कसा पाय. तुमच्याकडे सगळं गाव कुठून जन्माला आनंदच नाही मारत त्यांना. गावात पोलीचं कल्याण झालं ना त्याला आनंद होत नाही. एखादा पोरगा शिकायला लागला नाही आनंद होत नाही. काय माणसं आहे त्याला दुष्ट म्हणायचं, फळ म्हणायचं, वाईट म्हणायचं. ऐका ऐका. हो विसोबा पायला आला. मी मांड्याला खापरच दिलं नाही. मांड कसं जवळ आल्यावर पाय मांड तयार झालं. माऊलीच्या पाठीवर भाजलं राव. मुक्ताबाईनं पाहिलं हाक मारली त्याला. ऐका साधूचा धर्म ऐका. हाक मारली त्याला. काका एवढ्या लांबून काय पाहता म्हणे. जवळ येऊन बघा. जवळ बोलवलं, पंक्तीला बसवलं त्याला. माऊलीच्या पाठीवरती भाजलेलं मांड त्याच्या ताटात टाकलं आणि त्याला खायला दिलं. कुणाला? कुणाला? त्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही. कुणाला? ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही त्याला पंक्तीला बसवतात. त्याला दुष्ट ठेवत नाही, खल ठेवत नाही, वाईट ठेवत नाही. मग जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. त्याला जवळ घेतात आणि त्याला विसोबा चाटी नाही ठेवत. विसोबा नावाचा संत बनवता. धर्माचे पालन
संजू महाराज की जय हो, सोपान महाराज की जय हो. वा वा, काय गायक गोड आणले तुम्ही, धन्यवाद. किती सुंदर आवाज, किती गोड चाल. धर्माचे पालन याला म्हणतात. खंडन केलं, मार्दन केलं, त्याच्या बुद्धीला बदलवलं, त्याला संत बनवलं. संत पाखांड खंडन केलं. संत खंडन करण्यासाठी आलेले आहे. तुम्ही चुकीच्या देवाकडे गेले की देव तुम्हाला म्हणतात ते शेंदरी इंदरी दैवत. तुम्ही फसले की म्हणतात हे यार तुम्ही सावध व्हा. तुम्हाला खंडन करून इकडे आणतात आणि मग मंडन सांगतात. मंडन काय सांगतात? मंडनाचं ज्ञान देतात. हा विठोबा आहे, हा भगवान शंकर आहे, हे काकासाहेब महाराज आहे, वारकरी पंथ आहे, तो भरताचा धर्म, जिजाऊचा धर्म. आणि मग हे धर्म आपल्याला शिकवतात. धर्माचे पालन, संतांचा धर्म हा करणे पाखांड खंड. एवढी तरणी बाण पोर गावात, प्रत्येकाच्या खिशाला बिल्ला लावलाय. एक एक पोरगा 50 वर्षाच्या सप्तासाठी आपलं योगदान देतोय. तो खरंच सांगतो, याच्या माता बसल्याच ना पोरांमध्ये, या सगळ्या माता काकासाहेबांच्या मंदिरात जाऊ द्या, पैठणला षष्टीला जाऊ द्या, तिकडे आरणला सावसा महाराजाकडे जाऊ द्या, तिकडे पलीकडे पंढरीला पांडुरंगाला जाऊ द्या, कोणत्या देवाला या माता एकच मागणं पोरांसाठी. या माता एकच मागणं मागतात. काय माहिती? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. लग्न झालेली बायको नवऱ्यासाठी एवढंच मागते. काय मागते? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. व्यसनमुक्त हो, आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. पुढे आहेत केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा आहे तुमच्याकडे. चांगलं गावे राहून नाही वाटतं असं फार वाईट वाटतं. पोरांनो, काकासाहेब महाराजांच्या महाशिवरात्रीचा सप्ताह करता 50 वर्ष काय पुन्हा येणार आहे का? शपथ घ्या गड्या. साखरे महाराजाचं कीर्तन चालू होतं. 11:15 वाजता त्यांनी आम्हाला सांगितलं, आजपासून कोणतीच पुडी खाणार नाही. महाराज, या माता तुमचं स्वागत करते. पोरांनो, आजपासून दारू पिणार नाही. संकल्प करा. काही नाही होत याचाच मागचं केलं ते जाऊ दे. आजपासून संकल्प करा. नव्यानं जीवन जगण्याची पद्धती सुरू करा. त्याच्यात एक दुसरं संकट आलं महाराज, मोबाईल. पुढे राहत नव्हते, कुंकुल मोबाईल आला. इतकं व्यसन लागलं. 24 तास त्याच्यातच पोरं कीर्तनकार कीर्तनात पाहत भगवत भगवताच्या वादीवर मांडून पाहतोय. आमचं जाऊ द्या, तुम्ही तिकडे खालू बसून पाहत. प्रत्येकाचं त्याची काही सगळं त्याच्यातच. काही काही इतकी आधीच झाली. काही एक काही काही माणसं, काही काही पोर असं जेवण करता करता मोबाईल. कधी बायको ताट घेऊन जाते मिळणे, माती गेली तोंडात. आमच्या गावात भागवत महाराज गेवरायला एक घटना घडली. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या दुसऱ्याच घरात. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला. घरातल्या बाईनं तरी बघायचं मोबाईलच मैत्रिणीला चाललं होतं 3 रुपये टक्क्याने 2.5 रुपये बचत गटाचे पैसे मेसेज करत होती मैत्रिणीला. तेवढ्यात ते आलं, त्याला वाटलं तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार आहे. नवराच तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. आता पाण्यास तांब्या आल्या वाटलं आपलंच घरी बसलं सोप्या. पाहिलंच नाही वर महाराज. बाईनं पाहिलं नाही माझा नवरा की नाही, आणि त्यानं खाली पाहिलं नाही मोबाईल मधून माझं घरी की नाही. दोघं सोफ्यावर बसून मोबाईल खेळत होते. तिला मिळ नाही नवरा नाही, आणि याला मिळ नाही माझी बाई नाही. तेवढ्यात त्याचा ओरिजिनल नवरा. आता खरी गंमत आहे का? ओरिजिनल आलं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच करतो. मला वाटलं दुसरी जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझं घर नका नका नका, इतका आधीन जाऊ नका, इतकं त्याच्यात रमू नका. एक जण 15 मिनिटं मोबाईल हरला म्हणून पाहत होता. मोबाईल हरला, मोबाईल हरला, मोबाईल हरला, मोबाईल हरला. बाय कोणाशी जोरात काना खाली वाजली. काय झालं? काय पाहतो? 15 मिनिटं झाली म्हणे मोबाईल पाहतो. बॅटरी कशाची लावली?
कायला अटकलं कायला उद्या करायचं मोबाईलची बॅटरी लावली होती आणि हाराला म्हणतोय बायको कम नाही हाणायची सांगा येडे झालेत माणसं महाराज त्याच्यात सगळे कवा ध्यान करत नाही माणसाला काही काही जेवायचं ध्यानात नाही काय नाही त्याच्यातच व्यसन लागलं व्यसनाच्या बाहेर पडा पोरांनो एवढा सुंदर शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही बॅनरवरती छापलाय एवढे तरणे बाण पोरं तुम्ही तर सुवर्ण महोत्सवी सप्ताहात योगदान देताय 10 मिनिटं राहिले 11ला ऐका रे पोरांनो माझं धर्माचं पालन कशाला म्हणतात तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी माळी कुंभी धनगर मराठा ब्राह्मण मुसलमान सगळ्या समाजाची पोरं राजांनी घेतली होती ते बघ तानाजी कोंडाना हवाय ते बघ मुरारबाजी पुरंदर हवाय येसाजी सज्जनगड हवाय जातो की राज जातो की राज जातो की राज पलीकडच्या बाजून आवाज आला तर राज उडवायची राज सुलतानी सत्ता आता साप उडवायची त्याच्या पलीकडून आवाज आला राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता त्याच्या पलीकडून आवाज आला राज इथून पुढचं मरण तुमच्या करता पलीकडून आवाज घुमला राज 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 मी जातो राज मी जातो राज पोरं 400 तयार झाले ऐका 400 पोरांनी भगवान शंकराचं मंदिर गाठलं भोर तालुका पुणे जिल्हा वेल्हा तालुका रायरेश्वराचं मंदिर आहे त्या डोंगरातल्या मंदिरामध्ये राजे गेले गलीचा अभिषेक केला वय वर्ष 16 अरे ऐका रे आणि 17 जवळजवळ 400 पोरं उभी राहिली होती सगळ्या समाजाची होती हातामध्ये गुलाल दिला बेलभंडार दिला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला हर हर आमची 2-4 जण इमानदारीने घेतली तुम्ही काय पाकिस्तानातले काय मागचे काय डबल भूक लागली कधी 11 वाजता कळलं नाही तुम्हाला एकच चरण झालं एवढं कीर्तन रंगलं माझी एक विनंती आहे तुम्हाला जेवढे मर्द माणसं आहेत तेवढे 2 हात वर करा तुम्ही मागच्या पोराड होता कालकरी बोलीत ना मर्द येतोय ना कालकरी अरे शंका की मावल्याची तुकडी 50 वर्ष पहिलंच उभं राहिलं सोपं नसतं बरं उभं राहिलं 400 पोरं उभी राहिली मी जातो राजा मी आणतो राजा कोंडाला मी आणतो राजा ते मला संधी द्या राजा मी जातो राजा पोरं मिळाली एक एक पोरगा गड आणायला गडाची संख्या आता 100 झाली मावल्याची तुकडी 5000 2000 घोडदळ सगळं तयार झालं आणि कुणाच्या तरी कानावर बातमी गेली कुणीतरी शिवाजी राजा दक्षिणेमध्ये पोरांना गोळा करतो आणि गड किल्ले काबीज करतो विजापूरचा दरबार भरला बडी बेगम नावाची बाई किंचाळली कोण है शिवाजी अरे कौन है मराठा कौन है हिंदू कौन लाएगा उसे पकड़कर जिंदा या मुर्दा ये कोई सरदार मानवर स्वप्न महाराज सगळ्या सरदारांना माहिती होतं तिकडे जाणार तो पुन्हा नाही ये कोई जण मानवर करत नव्हता तेवढ्यामध्ये कुणाच्या तरी पायाचा आवाज यायला एका मिनिटात पार वाकवायचा एका मिनिटात सवायचा काय नाव त्याचं फुल नाही त्याच त्याचं नाव घ्यायचं का घ्यायचं नाही कारण सांगायचं त्याचं नाव खरं अब्दुल्ला काय नाव होतं अब्दुल्ला 64 बायका होत्या पोरांना त्याला हा बोल म्हटलं बाई किती बायका होत्या 64-63 बायकाची कत्तल केली एकच बायको जिवंत ठेवली आणि ऐका त्यानं पानाची नदी उचलली जोरात किंचाळला मैं लाऊंगा शिवाजी को 10,000 घोडदळ 12,000 पायदळ 200 उंट 200 हत्ती घेतले नाईक सुर्वे पांडे भोसले असे कुलकर्णी सारखे वकील घेतले आणि राजावरती चाल करून निघाला खान डुलत डवलत आला निघाला जसा खान निघाला तसा दर बदल दर पोस करत तुळजापूरला आला पूर्ण त्याचं नाव का घ्यायचं कधी घ्यायचं काय घ्यायचं नाही तुळजापूरला आला कोणतं तुळजापूर आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाटी ओ जे पंढरपूर आहे तुळजापूर कोणतं अनादी अंबिका भगवती
बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळते उदो उदो भक्त नाचते हो लोक गोंधळ घालतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे नाते हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे नाते हो कधी कधी म्हणता शोभे वाळवंटी फुलरे राजवता शोभे वाळवंटी हो धनी अंबा उभी करते उभी कटी हो अंबा उभी करते उभी कटी हो अंबा उभा ठेवून कटी हो अंबा उभी करते उभी कटी हो बोला 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 जगदंबेचा गोंधळ घालतात जिचा जागर करतात जागरण गोंधळ हो द्या म्हणतात तुम्ही 12 वाजूस असं जागरण गोंधळ असतं तिला म्हणतात अनादी अंबिका त्या तुळजापूरच्या मंदिरात खानाला भास्कर हे कोण साधे हुजूर जगत जननी तुळजाभवानी ही हिंदूची कुलस्वामी तिला नैवेद्य दाखवल्याशिवाय हिंदूच्या घरात वरण आणि पुरण शिजत नाही हा हल्ला करो मार डालो तोड डालो क्षणार्धामध्ये राख रांगोळी सुरू झाली पोरींना ऐका शंग्याने हातोडा घेतला मंदिर फोडायला लागला मंदिर फोडीत होता तोपर्यंत काही नव्हतं भवानी मातेच्या अंगावरती घावून गेलं अरे भवानी मातेच्या अंगावरती घाव घातले पोरांना तुकडे तुकडे केले त्या नराधमानं पुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलं शिखर शिंगणापूरचं महादेवाचं मंदिर फोडलं वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर आली खानानं आई भवानी फोडली ऐका रात्रभर राजे झोपले मासाहेब खानानं आईला फोडलंय मासाहेब खानानं कुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलंय तो आताचा राजा नव्हता रे धर्माचं पालन करणारा राजा होता ऐका रे माझ्या दादांनो कोणी केलंय धर्माचं पालन पहिल्या चरणासाठीच्या या सगळ्या कथा आहेत घरी घेऊन जा एवढं वर्ष एवढा 50व्या वर्षातला सत्ता पोरांनो केला तुम्ही ऐका रे कोणी केलंय धर्माचं पालन राजांच्या डोक्यात फक्त खान 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 पाठ एक दिवस राजांना झोप लागली आणि पाठचं स्वप्न खरं असतं असं म्हणतो पाठच्या स्वप्नामध्ये तुळजाभवानी माताच प्रगट झाली उठ शिवबा अरे उठ शिवबा मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय प्रतापगडाच्या पायथ्याला असा मांडीवर घेतला तो अफजल खान अशी वाघ नख घातली त्याच्या पोटात तरा 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 फाडून टाकला लेखणी कडाडली घना घनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी घना घनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी वाघन ख्यानी वाघन ख्यानी वाघन ख्यानी वाघन ख्यानी खान फाडीला प्रताप दुर्गावरी फाडीला प्रताप दुर्गावरी काय कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन विठोबा जय विठोबा रखुमाये हरि जय 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 विठोबा रखुमाये हरि जय जय विठोबा रखुमा